लग्नाच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला या निवडणुकीत. प्रचारात मर्यादा असायला हवी, पण ती पाळली गेली नाही असं भाजपला कडेबोल सुनावले मोहन भागवत. मोहन भागवत जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वे सर्व आहे आणि त्यांच्या विधानावर काही वाद विवाद विचार करण्याचा प्रश्नच नाहीये. त्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आमच्यासाठी सुचवण्यात आल्या असेल त्या आम्ही सगळे त्याची नोंद घेतो आणि त्याच्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करतो. अध्यक्ष देखील आता नागपुरातूनच निवडणार आहे असं देखील माहिती येते. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राच्या गळ्यात माळ पडते का नवीन राष्ट्राध्यक्ष? मोदी 3 माजी प्रधानमंत्री म्हणणारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी अति ठोकर खाल्ली आहे. आता लोकांचं लक्ष आहे मोदी 3 आर्थिक प्रगतीसाठी काय काय पावलं उचलून गती देत आहेत. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असो, महाराष्ट्र विधानसभेचा सामोरे जाण्याची व्यूहरचना असो, ती आमची आपापसातली आतली बाब आहे. विधानसभेत पण भाजप महायुती महाराष्ट्रात पुढे जाणार. सर, नरेंद्र मोदी यांचा नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं. या मंत्रिमंडळ हा झुंझुना आहे असं आपचे पदाधिकारी आणि नेते म्हणत. हे मंत्रिमंडळ म्हणजे एक झुंझुना आहे. आता लोकांनी ह्याच मंत्रिमंडळ आणि मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. एनडीएचे 293 आलेले आहेत. आता प्रधानमंत्री आपलं काम करतायत. विरोधकांचे ती सवय आहे की खोड शोधायची. त्यांना शुभेच्छा. सर, शरद पवार म्हणाले की मला आत्मा म्हणाले होते, आता घटकचे आत्मा म्हणाले ते आता तुमच्या पाठीमागेच असणार आहे देखील सांगितलं. कायम राहणार होता, सोडणार नाही. होय, तर शरद पवार होतो, राहुल गांधी निवडणुकीचा मतदान मतगणना काय काय बोलत होते खूप लवकर विसरलेले दिसत आहेत. आता विरोधी पक्षात राहून त्यांनी 5 वर्ष स्वतःचा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी धडपड करायला हवी, केली पाहिजे. त्यांचा ज्या काय चांगल्या सूचना असेल त्याची दखल निश्चितपणे मोदी सरकार घेणार. आता काय म्हणणं आहे, अभी तो सुरुवात हुई है, आगे आगे देखो लोकांचा कसा आर्थिक विकास होतोय. उद्धव ठाकरेंचं म्हणणं हात मिळवणे करणार आहे भाजपबरोबर, आता कामाला लागणार आहे. त्यामुळे त्यांनी देखील 180 जागा या विधानसभेत काम गावात केलेलं आहे. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी असा प्रकारचा अट्टहास करणं हे तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेचे विशेषता आहे. मोदी पुढे जात आहेत. मोदी सरकार दिल्लीत, मोदींना पाठिंबा देणारी सरकार महाराष्ट्रात पण परत पुन्हा येणार. आपण म्युच्युअल फंडची ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, सही आहे. पूर्ण हिंदुस्थानाचे लोक सही आहे. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, शेअर बाजार मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि मोदी 3 त्यामुळे इथे आर्थिक स्थिरता, इकॉनॉमी मधला देश विदेशच्या मोठ्या कंपन्यांचा विश्वास वाढला. त्यामुळे शेअर निर्देशांक वर जात आहेत. त्याचा लाभ जसं राहुल गांधी कोविड काळात त्याच्या टोटल शेअर्सची व्हॅल्युएशन 4 कोटी झालं होतं, आज ते 9 कोटीहून अधिक झाले आहेत. ती स्थिती उद्धव ठाकरेंची आहे. देशातला प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक निर्देशांक वर जात आहे. घाटकोपर होल्डिंग दुर्घटनावर आता रिटायर्ड जस्टिस दिलीप भोसले समिती महाराष्ट्र सरकारने नेमली आहे. 2020 मध्ये ही जागा पोलीस हाऊसिंग साठी असताना 2 महिन्यात त्याचा आरक्षण बदलण्यात आलं. एका वेगळ्याच कंपनीला पेट्रोल पंप देण्यात आला. त्याच्यावर 16 होर्डिंग लावण्यात आले. दुर्घटनामध्ये 17 लोक मृत्यू पावले. ह्या सगळ्यांची चौकशी ही दिलीप भोसले कमिटी करणार आणि याच्या मागे राजकीय असतो की आर्थिक असतो, आमदार असतो की नामदार असतो, हे कोण आहे
पोलीस ऑफिसर कोण आहे ज्यांनी बेकायदेशीर अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट दिले ते आता जनतेच्या समोर येणार. आतापर्यंत 4 लोकांची अटक झाली आहे. पुढच्या काही आठवड्यात मला विश्वास आहे की महापालिकेचे अधिकारी, महाराष्ट्र पोलीसचे, रेल्वे विभागाचे अधिकारी तिथपर्यंत हा तपास जाणार. आता पुढे कोण यासाठी ही समितीचा रिपोर्टची वाट पाहावी लागणार. राहुल गांधी यांच्या देखील शेअर्सची माहिती आपण पुरवली होती. राहुल गांधी यांना नेमका किती नफा झाला या निवडणुकीत? पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मोठं वाहवाह केलं होतं. शेअर मार्केट मला उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीला एक प्रश्न विचारायचा आहे की देशभरातले लाखो म्युच्युअल फंड, 22 कोटी रुपये म्युच्युअल फंड मध्ये 22 लाख लोकांनी इन्व्हेस्ट केले. आजपर्यंत हायएस्ट मंथली इन्व्हेस्टमेंट 34,000 कोटीचं म्युच्युअल फंड मध्ये मे 2024 मध्ये आलं. आज म्युच्युअल फंड एसेट अंडर मॅनेजमेंट 58.59 करोड आहे. हायएस्ट इन वर्ल्ड, हायएस्ट इन इंडिया. याला काय राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शेअर बाजारचा घोटाळा म्हणणार? राहुल गांधीजी 2023 मध्ये गेल्या वर्षी जे शेअर्स होते त्याची व्हॅल्यू होती 3.25 कोटी रुपये आणि त्याच 3.25 कोटी ते आज 6.25 कोटी होते, आज 9.25 कोटी झाले. उद्धव ठाकरे यांची पण जे शेअर बाजारमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत त्यात पण 40% वाढ झालेली आहे. मग देशातला 16 कोटी डीमॅट अकाउंट होल्डर, छोट्या गुंतवणूकदारांचा फायद्याला राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे घोटाळा म्हणत असेल तर देव त्यांना क्षमा करो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.